नमस्कार. वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण नाचणीचं खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवतोय. नाचणीचं थालीपीठ करण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया. 1 टेबलस्पून मी धणे घेतलेत, 1 चमचा जिरे, 3 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलंय. हे आता मिक्सरमधून वाटून घ्यायचंय. एका भांड्यामध्ये इथे मी 1 कप नाचणीचं पीठ घेतलंय. तर हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे. तुम्ही बाजारात विकत मिळतं ते सुद्धा घेऊ शकता. पाव कप ज्वारीचं पीठ घातलंय आणि 2 टेबलस्पून बेसन घालायचंय. बेसन घातल्यामुळे हे थालीपीठ खायला खूप खमंग लागतं. 1 मोठा चिरलेला कांदा घातलाय. 1 मोठं गाजर पण किसून घेतलंय. बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, 1 मोठा चमचा तीळ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घातलं आहे. चवीनुसार मीठ घालूया. पाव चमचा हिंग घालून आता मिक्स करून घेऊया. तुम्ही याशिवाय आणखी इतर भाज्या सुद्धा घालू शकता. पालक, मेथी, बीटरूट किंवा पत्ताकोबी. आता हे आपण मिक्सरमधून तयार करून घेतलेलं वाटण घालूया आणि परत सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि पीठ भिजवण्यासाठी इथे मी गरम पाणी घेतलंय. गरम पाण्याने पीठ भिजवून घेतलं म्हणजे थोडंसं नरम होतं, कारण नाचणी ही थोडीशी विसविशी असते. गरम पाणी वापरलं की बाइंडिंग व्यवस्थित होतं आणि मग थालीपीठ करायला सोपं जातं. तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ फार घट्ट भिजवायचं नाही, थोडंसं सैलच भिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी पीठ इथे भिजवून घेतलंय. लगेच याची थालीपीठं बनवायची आहेत. यातून एक गोळा काढून घेऊया. तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केली तशी 5 ते 6 थालीपीठं तयार होतात. आता इथे मी पोळपाट घेतलाय आणि त्यावर एक कपडा ओला करून घेतला आहे. त्याला पाणी लावून घ्यायचंय आणि त्यावर हा गोळा ठेवून थापून घेऊया. गरज पडली तर हाताला पाणी लावून घ्यायचं आणि बोटाच्या साहाय्याने हे थालीपीठ थापून घ्यायचं. थापून घेतल्यानंतर याला मध्ये असे छिद्र करून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ छान भाजल्या जातं. आणि थोडंसं पातळच बनवायचं. तवा पण छान गरम झालेला आहे. यावर तेल घालून ते सगळीकडे पसरून घेऊया आणि आता अलगद हाताने यावर थालीपीठ सोडायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियमवर करायची आणि यावर झाकण ठेवूया, म्हणजे हे थालीपीठ छान शिजतं, भाजल्या जातं. साधारण 2 ते 3 मिनिट झाली आहेत. आता झाकण काढून पाहूया. तर याचा रंग बदललेला आहे. वरून सुद्धा थोडंसं तेल लावायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे लावू शकता. आणि पलटून घेऊया. दोन्ही बाजूने छान असं दाबून दाबून भाजून घ्यायचं आहे, कारण नाचणी ही रंगाला डार्क असते, त्यामुळे भाजल्या गेलं आहे की नाही थालीपीठ ते कळत नाही. तर व्यवस्थित दाबून दाबून भाजून घ्यायचं आहे. तर आता इथे हे भाजून झालेलं आहे, काढून घेऊया. आणखी एक मी अशाच पद्धतीने थालीपीठ थापून घेतलं आहे. मध्ये हवं तर या छिद्रांमध्ये तेल सोडायचं, म्हणजे खायलाही अतिशय खमंग लागतात. आणि मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया. झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून तेल सोडून पलटून घ्यायचं. तर हे दुसरं थालीपीठ पण एकदम मस्त झालेलं आहे. दिसायला खूप भारी दिसतंय आणि मी हे थोडंसं पातळ थापून घेतलं होतं. तर अशी गरमागरम नाचणीची थालीपीठं खायला खूप भारी लागतात. सोबत तुम्ही दही, एखादी चटणी किंवा आंब्याचं लोणचं घेऊ शकता. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण अशी 5 ते 6 थालीपीठं तयार झाली आहेत. आज आपण झटपट होणारा रव्याचा उत्तप्पा बनवतोय. छान हे उत्तप्पे मऊ लुसलुशीत तयार होतात आणि चटणी करायला वेळ नसेल तर अगदी सॉससोबत सुद्धा खायला मस्त लागतात. तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात. रव्याचे उत्तप्पे करण्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलाय. बारीक रवा जर नसेलच तर जाड रवा मिक्सरला थोडासा फिरून घेऊ शकता. यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी मी दही घातलं आहे, म्हणजे जेवढा रवा त्याच्या अर्ध दही घालायचं आहे. दही थोडंसं मिक्स करून नंतर पाणी घालूया. तर सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे
पाणी घातल्याबरोबर तुम्ही पाहू शकता रव्याने सगळं पाणी शोषून घेतलं आहे. तर आणखी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे उत्तप्पे करण्यासाठी तसं फारसं साहित्य लागत नाही. जे आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असतं तेच साहित्य लागतं. त्यामुळे वेगळी फारशी तयारी करावी लागत नाही. शिवाय हे पटकन तयार होतात. आता मिक्स करून झालेलं आहे. तर असंच हे पीठ 15 मिनिट झाकून ठेवूया, म्हणजे हा रवा छान फुलून येईल. पीठ भिजेपर्यंत मी इकडे भाज्या कट करून घेतल्या होत्या. तर एक मोठा टोमॅटो, एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या पण अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत. हे सगळं आता हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. फार दाबून करायचं नाही, म्हणजे या भाज्या जास्त नरम होत नाहीत. पीठ भिजून पण आता 15 मिनिट झाली आहेत. छान रवा फुलून आलेला आहे. गरज वाटली तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता, पण माझं हे पीठ अगदी बरोबर झालेलं आहे. कधीकधी काही रवा जास्त पाणी शोषून घेतो, त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं. तर यामध्ये आता सोडा घालायचा आहे. अगदी 2 चिमूटच मी सोडा घातला आहे. थोडासा घातला म्हणजे हे उत्तप्पे छान हलके तयार होतात. तर 2 चिमूटच म्हणजे पाव चमच्याच्या अर्धा मी इथे सोडा घातला आहे. थोडंसं वरून पाणी घालून एकाच डायरेक्शनमध्ये आता फिरून घेऊया. तर हे असं पीठ आता तयार झालेलं आहे. एवढंच आपल्याला पातळ ठेवायचं आहे, फार घट्टही ठेवायचं नाही. असं ठेवलं म्हणजे हे उत्तप्पे छान लुसलुशीत तयार होतात. तवा चांगला मी गरम करून घेतला आहे. त्यावर आता तेल घालूया आणि मग हे पीठ घालायचं आहे. तर साधारण 1.5 चमचा मी हे पीठ घातलं आहे. हलक्या हाताने चमच्याने पसरून घ्यायचं. हे उत्तप्पे तसे जाडच असतात, त्यामुळे फार पातळ ठेवायचं नाही. आता लगेच भाज्यांचं मिश्रण घालायचं आहे. तर दिसायलाच या भाज्या एकदम मस्त कलरफुल दिसत आहेत. थोडंसं चमच्याने दाबून घ्यायचं, म्हणजे या भाज्या या उत्तप्प्याला छान चिकटून राहतात. वरून आणि कडेने थोडंसं गरजेप्रमाणे तेल घालायचं. गॅसची फ्लेम मी आता लो टू मीडियमच्या मध्ये ठेवली आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी यावर आता झाकण ठेवूया आणि याला भाजून घ्यायचं आहे. फार गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका. तर आता 3 मिनिट झाली आहेत. कडेने आणि वरून हा कोरडा झालेला आहे, तर पलटून घ्यायचा आहे. तर एकदम मस्त असा भाजला गेला आहे. दुसऱ्या बाजूने पण छान गोल गोल फिरवत याला भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाला की मग काढून घ्यायचा. तर आणखी एक आपण असाच बनवून घेऊया. आधी मी तेल लावून घेतलंय, त्यावर हे पीठ घालायचं, पसरून घ्यायचं आणि मग भाज्या घालायच्या आहेत. तर मी इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची घेतली आहे. तुम्ही आवडत असेल तर गाजर, सिमला मिरची सुद्धा घालू शकता. भाज्या घातल्यानंतर मी आता थोडासा चाट मसाला सुद्धा घातलाय, म्हणजे खायला हा एकदम मस्त चटपटीत लागतो. थोडंसं वरून तेल सोडून झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा. तर दुसरा उत्तप्पा सुद्धा उलटसुलट करून मी भाजून घेतलाय. दिसायलाच एकदम मस्त दिसतोय. बऱ्याच वेळेस रात्रीच्या वेळेस आपल्याला हलकं फुलकं खाण्याची इच्छा होते. अशा वेळेस पटकन हे तुम्हाला बनवता येतं. तर टोमॅटो ऑमलेट करण्यासाठी आता काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. तर इथे मी 1 कप बेसन म्हणजेच चना डाळीचं पीठ घेतलंय आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ जर घरात नसेल तर तुम्ही रवा सुद्धा या जागी वापरू शकता. याशिवाय 2 टोमॅटो चिरून घेतलेत, 15 ते 20 कढीपत्त्याची पानं, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलंय, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर पहिल्यांदा आपण हे टोमॅटो आणि इतर जिन्नस मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यात हे टोमॅटो घालायचे, कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची, लसूण आणि आलं घालूया.
आणि हे सगळं आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडंसं फिरून घेतलं आहे. यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे, म्हणजे याची चांगली पेस्ट तयार होईल. तर आता इथे फिरून झालेलं आहे. एका भांड्यात काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घातलं आहे, म्हणजे हे राहिलेलं मिश्रण पण निघून येईल. आता यामध्ये बेसन घालूया. तांदळाचं पीठ घालायचं आहे. अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे. 2 चिमूट हिंग घालायचं आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. तर तिखट तुम्हाला लागेल तसं घालू शकता, कारण आधी आपण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे. तर पाणी एकदम जास्त घालायचं नाही, कारण आपल्याला पीठ फार सैल ठेवायचं नाही, थोडं घट्टसरच ठेवायचं आहे. तर मी आणखी थोडंसं पाणी घातलं आहे आणि 2 ते 3 मिनिट हे सगळं छान फेटून घेतलं आहे. आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि एक छोटा टोमॅटो पण चिरून घेतला होता, तो घालूया. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यामध्ये आता एक छोटा चमचा मी तेल घातलं आहे. परत सगळं एकत्र करून घेऊया. पीठ तुम्हाला फार घट्ट वाटलं तर थोडं पाणी घालू शकता. तर मी आणखी अगदी थोडंसंच पाणी घातलं आहे. तर हे असं बॅटर आता तयार झालेलं आहे. पॅन पण छान गरम झाला आहे. तर याला आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि ब्रशने किंवा कांद्याने बटाट्याने ते सगळीकडे पसरून घ्यायचं. आता यावर हे मिश्रण घालूया. तर हे टोमॅटो ऑमलेट तुम्हाला पाहिजे तसे बनवू शकता, म्हणजे जाड पातळ. तर मी 2 चमचे पीठ घातलं आहे. चमच्यानेच हे सगळीकडे हलक्या हाताने पसरून घ्यायचं. तर मी हे आता व्यवस्थित पसरून घेतलं आहे. गॅसची फ्लेम मीडियमवर करायची आणि याला भाजून घ्यायचं आहे. तर एक 2 मिनटासाठीच यावर झाकण ठेवूया. झाकण ठेवलं म्हणजे वरून पण हे छान शिजतं आणि कच्चं राहत नाही. तर आता 2 मिनिट झाली आहेत. वरून छान कोरडं झालेलं आहे. थोडंसं तेल लावायचं आहे. तर तेलाचा वापर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे करू शकता आणि हलक्या हाताने कडेने उचकून पाहायचं. तर व्यवस्थित भाजल्या गेलं आहे. पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूने उलटसुलट करून मी ह्याला चांगलं चमच्याने दाबून भाजून घेतलं आहे. तर मस्त असं खरपूस भाजल्या गेलं आहे. आता काढून घेऊया. आता तुम्हाला हे टोमॅटो ऑमलेट थोडेसे पातळ हवे असतील तर पिठामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं. तर मी पिठामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आहे आणि एखाद्या पेल्याने, फुलपात्राने किंवा भांड्याने छोट्या हे पीठ असं पॅनवर सोडायचं. तर कडेने सोडत मग मध्यभागी सोडायचं आहे. आणि आता झाकण न ठेवताच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे, कारण आपण पीठ थोडंसं पातळ केलं होतं, त्यामुळे झाकण ठेवायचं नाही. वरून थोडंसं कोरडं झालं की मग पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने पण चांगलं भाजून घ्यायचं. तर आता तुम्ही पाहू शकता खूप सुरेख याला रंग आला आहे. उलटसुलट करून मी व्यवस्थित खरपूस भाजून घेतलं आहे. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण असे 6 ते 7 तयार होतात. नुसत्या दह्यासोबत किंवा अगदी टोमॅटो सॉससोबत सुद्धा खायला एकदम मस्त लागतात. दही धपाटे करण्यासाठी इथे मी आता 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. तर आपल्या घरातली जी आमटीची वाटी असते त्यांनीच मी 2 वाटी घेतलं आहे. अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटीच बेसन म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलं आहे. 1 चमच्याला थोडंसं कमी मीठ घालायचं आहे. 2 चिमूट हिंग, 1 चमचा ओवा घालूया आणि 2 चमचे म्हणजे आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने 2 चमचे धणे जिरे पूड घातली आहे. 2 चमचेच तीळ घालायचेत आणि इथे मी आता लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलंय. तर 4-5 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेऊन खलबत्त्यात दोन्ही कुटून घेतलं होतं. कोथिंबीर घालूया. तुम्ही लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल. थोडंसं मी हाताने मिक्स करून घेतलंय. तर यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची आहे.
आणि साधारण आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने 1 ते 1.5 चमचा मी लाल तिखट घातलंय. तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता. कोरडे जिन्नस सगळे मिक्स करून घेतल्यानंतर 4 चमचे दही घालूया. तर या चमच्याने मी 4 चमचे दही घालतीये. दही नसेल तर तुम्ही ताकामध्ये हे पीठ भिजवून घेतलं तरी चालेल. तर 4 टेबलस्पून मी दही घातलंय आणि 2 टेबलस्पून तेल घालूया. थोडंसं मोहन घातलं म्हणजे हे धपाटे खायला एकदम खुसखुशीत लागतात. हे दही आणि तेल या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. तर पीठ आपल्याला फार घट्ट भिजवायचं नाही, थोडंसं सैलसर मध्यम स्वरूपाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर जसं लागेल तसं आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ मी आता इथे भिजवून घेतलं आहे. तर फार घट्टही नाही आणि फार सैलही नाही, मध्यम असं पीठ भिजवून घेतलं आहे. शेवटी अगदी थोडंसं पाव चमचा तेल खाली घालूया आणि या पिठाला एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ हाताला चिकटत नाही. आणि लगेच आता याचे धपाटे बनवायला सुरुवात करायची आहे. हे पीठ फार वेळ असंच ठेवायचं नाही, कारण फार वेळ ठेवलं तर ज्वारीचं पीठ असल्यामुळे याला पाणी सुटतं. आता पोळपाटावर खाली थोडं आधी पीठ घालूया. त्यावर हा गोळा ठेवायचा आहे आणि आपण जशी भाकरी थापून घेतो त्याप्रमाणेच थापून घ्यायचं आहे. तर या 4 बोटाच्या साहाय्याने थापायचं म्हणजे हे धपाटं आपोआप मोठं होतं. तुम्हाला भाकरी थापायची सवय असेल तर अगदी भराभर तुम्ही हे थापून घेऊ शकता. आणि थापायला जमलंच नाही तर लाटण्याने सुद्धा लाटता येतं. थोडंसं लाटण्याला हवं तर पीठ लावून घ्यायचं आणि कडेकडेने लाटून घ्यायचं. तर अगदी भराभर असे लाटून सुद्धा धपाटे तयार होतात. तर आता इथे मी हे लाटून घेतलंय आणि लाटून किंवा थापून जमत नसेल तर आता आपण ओल्या कपड्यावर थापून बनवूया. तर एक गोळा घ्यायचा, तो या ओल्या कपड्यावर ठेवायचा. थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि कडेकडेने हे धपाटं थापायचं. पाणी लावलं म्हणजे अगदी भराभर हे मोठं होतं. तर असं 4 बोटाच्या साहाय्याने थापून घ्यायचं आहे. मला तर लाटूनच जास्त सोपं वाटतं, तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तसं तुम्ही बनवून घेऊ शकता. तर आता इथे हे थापून झालेलं आहे. मध्ये मी छिद्र करून घेतलेत म्हणजे आतपर्यंत हे छान भाजल्या जातं, कच्चं राहत नाही. लगेच भाजून घेऊया. तव्याला आधी थोडंसं आपण तेल लावून घेऊया म्हणजे धपाटे छान तयार होतात आणि व्यवस्थित भाजले जातात. हे जे आपण लाटून घेतलं होतं ते आधी घालूया. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आहे. वरून थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली की पलटून घ्यायचं आहे आणि आता यावर तेल सोडूया. छान व्यवस्थित सगळीकडे तेल पसरून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने असं छान दाबून भाजायचं आहे. तर एकदम मस्त असा रंग आला आहे, व्यवस्थित भाजल्या गेलं आहे. काढून घेऊया. तर आता आपण जे थापून घेतलं होतं ते पण भाजून घेऊया. तर कपड्याची बाजू वर ठेवायची आणि अलगद हाताने हा कपडा ओढून घ्यायचा. गॅस मीडियमवर ठेवायचा आणि खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून झालं की मग पलटून घ्यायचं आहे. तर आपण हाताने थापल्यामुळे याला हाताचे असे वळण येतात. दोन्ही बाजूने व्यवस्थित तेल लावून उलटसुलट करून आता हे दुसरं पण मी भाजून घेतलंय. अशाच पद्धतीने आता सगळे धपाटे बनवून घ्यायचेत. तुम्ही जसं जमतं म्हणजे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते लाटून थापून तसे करू शकता. तर असे हे धपाटे तुम्ही गरमागरम खा किंवा दुसऱ्या दिवशी खा, खायला एकदम मस्त लागतात. दही घातलेलं असलं तरी दुसऱ्या दिवशीपर्यंत आरामात टिकतात. सोबत मी लोणी, शेंगदाण्याची चटणी आणि लसूण लाल मिरचीचा ठेचा पण करून घेतलाय. आज आपण डाळ तांदूळ न भिजवता, पीठ न आंबवता अगदी झटपट डाळ तांदळाचाच डोसा बनवतोय आणि यासोबत भाजी आणि चटणीसुद्धा बनवणार आहोत. तर कधीही तुम्हाला यापुढे डोसा खाण्याची इच्छा झाली की अगदी पटकन तुम्ही बनवून असा मसाला डोसा खाऊ शकता. तर लगेच आता कसा बनवायचा ते आपण पाहूया. हा डोसा करण्यासाठी 1 कप आपल्याला तांदूळ लागणार आहेत आणि पाव कप उडदाची डाळ. तर इथे मी हे
रेशनचे तांदूळ घेतलेत, तुम्ही घरात जो रेग्युलर तांदूळ वापरता तो घेतला तरी चालेल. हे तांदूळ आता एका भांड्यात घालूया आणि याला 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर चांगलं चोळून धुवून घेऊया. आता डाळ पण याचप्रमाणे धुवून घ्यायची आहे. तर पाणी घालून व्यवस्थित मी आता हे दोन्ही धुवून घेतलं आहे. डाळ तांदूळ आपले धुवून झालेले आहेत. सुरुवातीला आपण हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालूया. तर हे तांदूळ आणि डाळ आपल्याला भिजवत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही, फक्त धुवून घ्यायचेत. आता मी इथे पाव चमचा मेथ्या पाण्यात धुवून घेतल्या आहेत, त्या पण घालूया आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून हे तांदूळ फिरून घ्यायचेत. आता हे तांदूळ मी अशा पद्धतीने थोडेसे जाडसर फिरून घेतलेत. इथे मी आता 1 कप दही घेतलंय, तर यातलं अर्धा कप दही या पिठामध्ये घालूया आणि अर्धा कप तसंच बाजूला ठेवायचंय आणि परत मिक्सरमधून आता हे तांदूळ बारीक अगदी फिरून घ्यायचेत. तर शक्य तेवढं बारीक फिरवायचंय. छान असं पीठ तयार झालंय, तर एका भांड्यात काढून घेऊया. तर माझ्या हाताला थोडीशी खरखर लागतीये इतपत मी हे बारीक केलंय. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात ही उडदाची डाळ घालूया. कधीही डोसा खावासा वाटला की अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. डाळ मी आता थोडीशी फिरून घेतली आहे. यामध्ये जे अर्धा कप दही होतं ते घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून ही डाळ पण मी आता वाटून घेतली आहे. तर छान याचं असं पीठ तयार झालंय, हे पण काढून घेऊया. डाळ मात्र आपल्याला एकदम शक्य तितकी बारीक काढायची आहे. आता जे मी 1 कप पाणी घेतलं होतं त्यातलं जवळपास अर्धा कप पाणी वापरलंय. 1 छोटा चमचा मीठ घालूया आणि 1 छोटा चमचा साखर घालायची आहे. तर साखर घातल्यामुळे डोस्याला खूप सुरेख असा रंग येतो. सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 3 ते 4 मिनिट याला चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ व्यवस्थित फुलून येतं. हा आपण इन्स्टंट डोसा बनवतोय, त्यामुळे असं फेटून घेणं गरजेचं आहे. तर 4 ते 5 मिनिट हे पीठ मी फेटून घेतलंय. थोडंसं फुलून सुद्धा आलेलं आहे. यावर झाकण ठेवूया आणि आपली भाजी आणि चटणी होईपर्यंत हे पीठ असंच ठेवायचं आहे. आता भाजी करण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचाच जिरे घालायचेत. जिरे पण आता फुललेले आहेत. तर 1 चमचा उडदाची डाळ घालूया. थोडंसं या डाळीला परतून घ्यायचं आहे आणि हलकीशी तांबूस व्हायला सुरुवात झाली की 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. थोडासा 2 चिमूट हिंग, 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत, त्या घालून हे सगळं एकत्रित 1 अर्धा मिनिटच परतून घेऊया. 2 लाल मिरच्या पण घातल्या आहेत, म्हणजे ही भाजी दिसायला एकदम छान दिसते आणि याचा तिखटपणा पण भाजीमध्ये छान उतरतो. 1 कांदा मी उभा पातळ चिरून घेतला होता. तर हा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. फार याला तांबूस करायचं नाही. या भाजीसाठी आपल्याला कांदा हलकासाच परतून घ्यायचा आहे. कांदा आता थोडासा गुलाबी रंगावर परतून झालाय, तर पाव चमचा हळद घालूया. ही मिक्स करून घ्यायची आहे आणि 2 बटाटे मी उकडून हाताने चुरून घेतले होते ते घालायचेत. चवीनुसार मीठ घालून हे सगळं आता मिक्स करून घेऊया. तर बटाटे आपल्याला चिरून न घेता हाताने चुरून घ्यायचेत. व्यवस्थित आता सगळं मिक्स झालेलं आहे. चमच्याने असं दाबून दाबून मिक्स करायचं, म्हणजे या ज्या थोड्याशा मोठ्या फोडी किंवा मोठे तुकडे राहिले आहेत ते बारीक होतात. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं, परतून घेतलं की 1 चमचाच मी यामध्ये पाणी घातलंय, म्हणजे ही भाजी फार कोरडी होत नाही, त्याला छान असा ओलसरपणा येतो. कोथिंबीर घालायची आहे आणि परत सगळं आता छान मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटच परतून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये आपण जे सगळे जिन्नस घातलेत ते व्यवस्थित एकत्र होतात. तर चमच्याने दाबून दाबून मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. तर एकदम मस्त अशी खमंग बटाट्याची भाजी आपली तयार आहे. दिसायलाच खूप छान दिसतीये. आता चटणी करण्यासाठी मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलंय. 1 टेबलस्पून डाळवं घालायचेत. 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घालूया, मीठ घालायचंय आणि आता
गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया. चटणीसाठी तुम्ही ओलं खोबरं नसेल तर सुक्कं खोबरं वापरू शकता आणि डाळवं नसतील तर शेंगदाणे घातले तरी काहीच हरकत नाही. तर चटणी आता इथे फिरून झालेली आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया. फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये अगदी पाव चमचाच मोहरी घालायची आहे आणि थोडासा चिमूटभर हिंग घातलाय. थोड्याशा लाल मिरच्या पण घालायच्या आहेत. मिक्स करून आता ही फोडणी आपण चटणीवर घालूया. तर आपली डोस्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा आता तयार आहे. भाजी आणि चटणी करेपर्यंत इकडे पीठ पण चांगलं मुरलेलं आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. आणि आता 1 टीस्पून मी इथे इनो घेतलं आहे, ते घालूया. इनो नसेल तर तुम्ही अर्धा चमचा सोडासुद्धा घालू शकता. यावरून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता हे पीठ छान एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घेऊया. आज आपण हा इन्स्टंट डोसा बनवतोय, म्हणजे अगदी लगेच डोसा बनवणार आहोत. त्यामुळे मी इनो घातलंय. पण तुम्हाला इनो सोडा काही घालायचं नसेल तर हे पीठ असंच रात्रभर झाकून ठेवा, म्हणजे छान फर्मेंट होईल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला याचे डोसे करता येतील. पीठ थोडंसं पातळच ठेवायचं, म्हणजे डोसे छान कुरकुरीत तयार होतात. तर आता पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. लगेच डोसे बनवायचेत. तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता, तर आता चांगला गरम झालेला आहे. यावर थोडंसं तेल घालूया आणि नंतर ते टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. आता पाण्याचा शिपका मारूया, म्हणजे जर तवा खूप गरम झालेला असेल तर त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं. तर याला तवा तयार करणं असं म्हणतात. यामुळे डोसे एकदम छान तयार होतात आणि त्याला रंग पण सुरेख येतो. तर आता आपला तवा पाहिजे तसा गरम झालेला आहे. यावर पीठ सोडायचं आहे आणि हलक्या हाताने चमच्याने ते पसरून घेऊया. तर तुम्हाला जेवढा पातळ डोसा पाहिजे तेवढा तुम्ही पातळ हा बनवू शकता. आता गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्यामध्ये ठेवायची आणि याला भाजून घ्यायचं आहे. कडेने तेल किंवा तूप सोडायचं आहे आणि व्यवस्थित भाजून झाला की मग काढून घ्यायचा आहे. दिसायलाच एकदम भारी दिसतोय. रंग पण खूप सुरेख आलाय. गरमागरम असे डोसे खायला एकदम कुरकुरीत लागतात. तर आणखी एक आपण बनवून घेऊया. पीठ सोडायचं आणि नंतर ते हलक्या हाताने फिरून घ्यायचं आणि तुम्हाला हा डोसा पाहिजे तसा जाड पातळ ठेवता येईल. तर आता दुसरा डोसा पण आपला छान भाजून झालेला आहे, काढून घेऊया. हा तिसरा डोसा तुम्ही पाहू शकता. याला जाळी एकदम सुरेख पडली आहे. दिसायलाच खूप मस्त दिसतोय. तर आमच्या घरी असे थोडेसे जाडसर डोसे आवडतात. तर आता आपला डोसा, भाजी आणि चटणी तयार आहे. कधीही डोसा खायची इच्छा झाली की तुम्ही झटपट बनवून हा मसाला डोसा खाऊ शकता. असे खमंग चवदार मेथीचे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी अगदी पटकन बनवू शकता आणि एकदा केले की 3 ते 4 दिवस आरामात टिकतात. त्यामुळे प्रवासातही घेऊन जाता येतात. तर लगेच कसे करायचे ते पाहूया. मेथीचे पराठे करण्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय. 1 टेबलस्पून बेसन घालूया. चवीनुसार मीठ घालायचं. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग, 1 टेबलस्पून तीळ घातलेत आणि 1 टेबलस्पून कसुरी मेथी घालायची आहे. याने या पराठ्याला खूप छान चव येते. तर अशी कसुरी मेथी मी नेहमीच घरी बनवून ठेवत असते. थोडीशी हातावर चोळून घालायची. अर्धा टेबलस्पून धणे जिरे पूड घातली आहे. अर्धा चमचा ओवा, 3 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत. मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची घातली नाही तरी चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 वाटी चिरलेली मेथी घातली आहे. तर 1.5 वाटी मी मेथी घेतली होती. मेथीला आधी निवडून धुवून नंतर सुकून थोडंसं म्हणजे हलकंसं चिरून घेतलं. हे सगळं आता हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालूया. तुम्ही जर नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी बनवत असाल आणि तुम्हाला नरम पराठे हवे असतील तर तेलाच्या ऐवजी 1 टेबलस्पून दही घातलं तरी चालतं. पण मी आज थोडेसे खरपूस मस्त खमंग पराठे बनवते त्यामुळे तेल घातलंय. सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया
आणि पाणी घालून आता पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर मेथीला सुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे पाणी बेतानेच घालायचं आहे. लागेल तसं घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. आणि पीठ फार सैल भिजवायचं नाही, थोडंसं घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे. तर असे मेथीचे पराठे खायला खूप मस्त लागतात. तुम्ही गरमागरम खाऊ शकता किंवा अगदी मी आधी सांगितल्याप्रमाणे एकदा केले की 3 ते 4 दिवससुद्धा आरामात टिकतात. पीठ आता भिजून झालेलं आहे. शेवटी थोडंसं तेल घालायचं आणि या पिठाला एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे पिठाचा चिकटपणा कमी होतो. आणि लगेच याचे पराठे बनवायचेत. आता एक छोटा गोळा घेऊन त्याला वरून कोरडं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि अगदी पातळ पराठा लाटून घ्यायचा आहे. मी इथे पापड लाटायचं जे आपलं लाटणं असतं ते घेतलंय, म्हणजे भराभर पराठा पुढे सरकतो आणि पाहिजे तेवढा पातळ लाटता येतो. तुम्ही याला आता असंच ठेवू शकता किंवा मग एखादं डब्याचं झाकण घ्यायचं आणि याला गोल आकारात कट करून घ्यायचं. तर एवढा पातळ पराठा मी ठेवलाय. याचप्रमाणे आता सगळे पराठे लाटून घ्यायचेत. थोडंसं पीठ लावायचं आणि मग पराठा लाटून घ्यायचा. तुम्हाला जर मऊ पराठा हवा असेल तर मग थोडासा जाड ठेवायचा, पण मी थोडेसे पातळच तयार करून घेतलेत. घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केले तसे 7 ते 8 पराठे तयार होतात. तुम्ही जर जाड ठेवले तर मग थोडेसे कमी तयार होतील. डब्याच्या झाकणाने कट करून घ्यायचं. तर सध्यापुरते मी 2च पराठे इथे तयार करून घेतलेत. तव्यावर पराठा घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आणि थोडासा वरून कोरडा झाला की मग पलटून घ्यायचा आणि गरजेप्रमाणे आता दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचं आहे. तेल लावलं म्हणजे खायला जास्त खमंग लागतो आणि भाजताना थोडासा दाबून दाबून भाजायचा, म्हणजे व्यवस्थित भाजला जातो आणि खायला पण एकदम खरपूस लागतो. तर इथे आता हा भाजून झालेला आहे, काढून घेऊया. रंग पण खूप सुरेख दिसतोय. तुम्ही गरमागरम हे पराठे खाणार असाल तर थोडंसं कमी तेल लावलं तरी चालतं, पण प्रवासात घेऊन जाणार असाल किंवा डब्यात देणार असाल तर मग तेल व्यवस्थित लावून भाजून घ्यायचा. तर मस्त असे आपले गरमागरम मेथीचे पराठे तयार आहेत. इथे मी आता लाल मिरची आणि लसणाचा ठेचा तयार करून घेतलाय, किंवा तुम्ही दह्यासोबत आंब्याच्या लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. तर जरूर बनवून पहा आणि केल्यानंतर कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.